आपण 2 वर्षापूर्वी सजवलेली गाडी 3676 इथे आलेली आहे। तसेच 1145 पलूस ते इस्लामपूर पण गाडी आले, पण काच घाण आहे। बघा दुसऱ्या गाडीनं क्रॉस करूया। गाडीची काच आता आपण पुसून घेतलेली आहे, त्यामुळे आता आपला व्हिडिओ चालू करूया। पलूस ते इस्लामपूर म्हणजेच आता ईश्वरपूर किर्लोस्कर वाडी मार्गे आतून गाडी आपली जाणार कुंडल ताकारी इस्लामपूर। गाडी आपली पूर्णपणे भरलेली आहे, तसेच काच आतून व बाहेरून पण स्वच्छ केलेली आहे। आपला मार्ग असणार आहे पलूसमधून किर्लोस्कर वाडी, कुंडल, ताकारी, बोरगाव, त्यानंतर इस्लामपूर म्हणजेच ईश्वरपूर। ही बाजूला तासगाव स्वारगेट, पलीकडे 4238 पलूस आगाराची सांगलीसाठी लागलेले चालकांचं केबिन। 3 वाजलेत, आपले चालक दादा आलेले आहेत। आपल्या गाडीचे चालक दादा आहेत संतोष चव्हाण दादा, 5 वर्ष विना अपघात सेवेचा त्यांचा बिल्ला आहे। चला तर प्रवासाला सुरुवात करूया। 3 वाजले आता बरोबर पलूस स्थानकातून निघूया। आता शांत निवांत असे पलूस बसस्थानक। समोरून ऊन येत असल्यामुळे थोडी काच घाण दिसणारच आपल्याला। परत नंतर आपण ताकारेच्या पुढे गेल्यावर आडवा रस्ता लागल्यावर बरोबर आपल्याला काय व्यवस्थित दिसेल। आता कसं दिसते तसं डावीकडे आपल्याला तासगाव, उजवीकडे कराडसाठी रस्ता जातो, या रस्त्याने आपण जाणार आहोत। पलूस बस स्थानक हे नवीन बस स्थानक आहे। पूर्वी जुनं बस स्थानक गुंडादाजी चौकामध्ये होतं, हे नवीन आहे। बस स्थानकाच्या समोरच्याच बरोबर रस्त्याने आपण किर्लोस्करवाडी गावात जाणार। थोडंसं आतमध्ये किर्लोस्करवाडी गावात जाऊन परत पुन्हा मुख्य रस्त्याला आपण येणार। पलूस ते इस्लामपूर 61 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी। सावंतपूर गाव आलेलं आहे। यानंतर किर्लोस्करवाडी, द्राक्षाची बाग आहे। आता आलो आहोत आपण किर्लोस्कर वाडीमध्ये। ही समोर किर्लोस्कर कंपनी आहे। भारतातील सगळ्यात पहिल्यांदा जो लोखंडी नांगर तयार केला तो या कंपनीने, ज्याची सुरुवात श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी केलेली होती 1800च्या शतकामध्ये। तर इथे पूर्ण मोठी कंपनी आहे व त्या कंपनीच्या नावावरूनच किर्लोस्करवाडी या गावाला नाव देण्यात आलेलं आहे। हे पूर्ण मोठी कंपनी आहे, आतमध्ये भरपूर मोठे आहे व आज विविध क्षेत्रात किर्लोस्कर कंपनी अग्रेसर आहे। समोरून पण बस आलेली आहे 1537 इस्लामपूर पलूस। ही संपूर्ण बाजूला दिसत आहे ती किर्लोस्कर कंपनीचं आहे। रेल्वे स्थानक किर्लोस्करवाडी। त्या बाजूला सांगली मिरज, समोर पुढे कराड, सातारा, पुणे लोहमार्ग। हे मुख्य जुनं
रेल्वे स्थानक आहे किर्लोस्कर वाडी व हा वरती उड्डाणपूल आता नवीनच बांधलेला आहे. जुने वडाचे झाड पाहू शकता. हे 2 नंबरचं गेट आहे कंपनीचं. बाजूला लोहमार्ग. हा आता मुख्य तासगाव ते कराड रस्ता पुन्हा लागला आपल्याला. कुंडल फाटा हे ठिकाण लागलं. समोर कुंडल गाव आहे. आपण गावात जाणार व पुन्हा माघार येऊन डावीकडे जाणार. उजव्या बाजूला पण बस थांबा आहे, तो तिकडून येणाऱ्या गाड्यांसाठी आहे. डाव्या बाजूला डोंगररांग बघू शकता. या रस्त्याच्या बाजूने जाणार आहोत आपण. हा उजव्या बाजूला जिथं कुंडल क्रांती सहकारी साखर कारखाना आहे कुंडल. पोहोचलो आहोत आपण कुंडल गावात. इथेच उजव्या बाजूला बस स्थानक आहे. इथेच वळणार आपली गाडी. बस स्थानक आपले वाघदादा. तसेच कुंडल हे क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड यांचं गाव आहे. जत कराड गाडी आलेली आहे 2818 पलूसागरचीच आहे. दुसरे पुणे कराड पलूस नवीन BS6 गाडी आलेली आहे. आता 2 गाड्या आपल्याला लागल्या. पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. उजवीकडे कराड, डावीकडे तासगाव. आता आपण उजवीकडे वळणार ताकासाठी. या उजव्या बाजूला डोंगरामध्ये झरी पार्श्वनाथ व गिरी पार्श्वनाथ असे प्राचीन मंदिरे आहेत. तसेच पुढे आपल्याला सागरेश्वर अभयारण्याचा डोंगर पुढे लागणार आहे. केळीची झाडे, केळीची बाग. तसेच इथे डोंगरावरती कड्याचा मारुती म्हणून एक मंदिर पण आहे डोंगराच्या वरती. केळीची बाग.
हा डावाला मिरज डावीकडे, उजवीकडे पुणे लोहमार्ग. पुढे आपण या लोहमार्गाला पार करणार आहोत. आता उजवीकडे रस्ता देवराष्ट्रे या गावासाठी जातो. तर जो पलीकडे आता डोंगर दिसत आहे हा तो सागरेश्वर अभयारण्याचा मुख्य डोंगर. डावीकडे किर्लोस्करवाडी मिरज व उजवीकडे पुणेसाठी हा लोहमार्ग रस्ता जातो, सातारा पुणे. हा डावीकडे दह्यारी गावासाठी रस्ता जातो. पुढे काही अंतरपर्यंत हा लोहमार्ग आपल्या उजव्या बाजूने समांतर चालणार आहे. ताकारीच्या नंतर आपण डावीकडे वळणार. कराड ते पलूस, कराड ते तासगाव 3678. हा मुख्य देवराष्ट्रे तसेच पुढे भाळवणी मार्गे विटाला जाण्यासाठी रस्ता आहे, मुख्य रस्ता जो की सागरेश्वर अभयारण्यात जातो. हे जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. ताकारी जे आहे ते वाळवा तालुक्यात आहे, आता आलेलंच आहे. तर हे जे सागरेश्वर अभयारण्य आहे आता आपल्या उजव्या बाजूला, तर तिथे हरिण, काळवीट, चितळ, सांबर तसेच लांडगे, कोल्हे असे प्राणी आहेत. तर सागरेश्वर अभयारण्याला तुम्ही भेट देऊ शकता. तसेच देवराष्ट्रे हे गाव जे आहे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे गाव आहे. हे आलं ताकारी. उजव्या बाजूला ताकारी मुख्य बस स्थानक. मगाशी जो देवराष्ट्रेला मुख्य रस्ता गेला तिथेच डाव्या बाजूला तुपारीसाठी रस्ता जातो, जे की नदी काठी आहे, कृष्णा नदी काठी आपल्या डाव्या बाजूला. तयारी, तुपारी, ताकारी व पुढे दुधारी आहे कराड रस्त्याला. अशी दुग्धजन्य पदार्थावरील नावे इथे गावांना देण्यात आलेली आहेत. पूर्वी येथे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते, आता पण होते. इथं फक्त लोणी नावाचं गाव नाही, लोणी आहे ते पुणे जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात आहे. ताकारीमधून लगेचच बाहेर पडल्यानंतर हा सरळ उजव्या बाजूचा रस्ता कराडसाठी जातो व डावीकडे आपण इस्लामपूर म्हणजेच ईश्वरपूरसाठी जाणार. कराड सातारा आडवा रस्ता आपल्याला लागलेला आहे. आता लगेचच आपल्याला कृष्णा नदी लागणार आहे. कृष्णा नदी ओलांडून आपण पुढे बोरगाव मार्गे इस्लामपूरला जाणार. तर ही कृष्णा नदी उजवीकडून आता डावीकडे पुढे बेलवडे तसेच सांगलीला जाते. उजवीकडे कराडवरून आलेली. विस्तीर्ण असं पात्र पाहू शकता. तसेच त्या तिथे डाव्या बाजूला ते जे दिसत आहे ते ताकारे पाणी उपसा सिंचन योजने आहे. तिथे नदीकाठ असल्यामुळे सर्वत्र तुम्हाला ऊसाची शेती पाहायला मिळेल. तसेच हे डाव्या बाजूला साठपेवाडी, मसूचीवाडी गावे आहेत. तसेच जरा पुढे तिकडे नवे गेट, जुने गेट ही सुद्धा गावे आहेत, नदीकाठी आहेत. आता समोर बोरगाव हे गाव आलेलं आहे. या ठिकाणी श्री बलभीम हे ग्रामदैवत आहे, म्हणजेच श्री हनुमान. इथे उजव्या बाजूला मंदिर आहे गावात आतमध्ये. या रस्त्याने आत गेल्यानंतर या गावच्या उजव्या बाजूलाच कृष्णा नदी आहे. या ठिकाणी कृष्णा नदीचं वळण असल्यामुळे या गावात तिला उत्तर वाहिनी कृष्णा नदी म्हणतात. या ठिकाणी
असे गोल वळण घेऊन पुढे ताकाराच्या इथे येते. मगाशी आपल्याला लागले तिथे. भात पीक घेतलेलं होतं, आता काढले बघ. उसाच्या भरलेल्या बैलगाड्या आहेत. उजव्या बाजूला राजाराम बापू सहकारी साखर कारखाना साखराळे 95-76. मागाची 95-78 गेले. ते इस्लामपूर ते कडेगाव गेले. उजव्या बाजूला इस्लामपूर बस स्थानक. 4:15 वाजलेत. आता आपण पोहोचत आहोत बसस्थानकात. सिमेंट कॉन्क्रीट पूर्ण झालेलं आहे. आपली समोर बस आहे व चालक दादा संतोष चव्हाण दादा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. इस्लामपूर बस स्थानक वेळापत्रक पाहू शकता. इस्लामपूर बस स्थानक तुम्ही पाहू शकता. 10 फ्लॅट आहेत. 28 सेकंद इचलकरंजी लागलेलं आहे.